जय श्रीराम. मी प्रवीण दिघे. आज आपणासाठी बाळेश्वर इंजिनिअरिंग वर्कतर्फे पालखी रथ गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त प्रकट दिनाच्या आपण पालखी रथ हा घेऊन आलो आहे. तर हा रथ श्री संत गजानन महाराज सेवा समिती चांदई तालुका चिखली जिल्हा बुलढाणा या गावचा आपण हा रथ बनवलेला आहे. तर याची आपण सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमार्फत देत आहोत. तर आपण या माहितीला सुरुवात करू. तर आपण या रथासाठी ट्रॅक्टरची ट्रॉली जशी असते त्याप्रमाणे याची ट्रॉली बनवली आहे. त्याच्यामध्ये आपण टाटाची चॅनल वापरून त्याची चेसी बनवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण राऊंड टेबल बनवलेला आहे. हा राऊंड टेबल हा पण याच्या क्रेनचा असतं. क्रेनचा जसा राऊंड टेबल असतो त्याप्रमाणे याचा राऊंड टेबल बनवलेला आहे, जेणेकरून कधी पण या राऊंड टेबलला प्रॉब्लेम नाही येऊ म्हणून त्याला खाली आतमध्ये चाकं वगैरे त्याची धावपट्टीने वाकून त्याची म्हणजे सगळे एकदम ओकेमध्ये काम केलेलं आहे. तर आपण यासाठी पाठे वापरलेले आहेत. पाठ्यांबरोबर आपण त्याची चाकं हे ट्रॅक्टरचे पुढचे चाकं 6-16चे वापरलेले आहेत. आणि त्याच्यासाठी हे नवीन चाकं वापरलेले आहे, म्हणजे जुने चाकं नाही तर नवीन आहे. आणि याचं हे जे मटेरियल आहे जे लोखंड, तर ते आपण पूर्ण लोखंड हे टाटाचं वापरतो. म्हणजे त्याच्यामध्ये काही फसवणूक तर नाहीच नाही, पण त्याच्यामध्ये जी आपण क्वालिटीची गॅरंटी देतो त्याप्रमाणे आपण मटेरियलची पण गॅरंटी देतो. आणि यासाठी आपण आतमध्ये जसं दर्शन घेण्यासाठी दरवाजा, या रेलिंगसाठी दरवाजा असतो, तो दरवाजा बनवलेला आहे. आणि सिंहासन बनवलेलं आहे. आणि आतमध्ये कप्पे बनवलेले आहेत. सगळ्या टोटल बाजूंनी कप्पे, म्हणजे पुढून मागून दोन्ही साईडला म्हणजे असे जवळजवळ 10 कप्पे आहेत. या कप्प्यांमध्ये आपण कोणतेही सामान ठेवू शकतो, जेणेकरून भाविकांसाठी याच्यात कसली अडचण निर्माण नाही होऊ म्हणून याला कप्पे वगैरे सामान जे इथं साईडला पडतं ते वरती ठेवू शकतो. हे सिंहासन बनवलेलं आहे. या सिंहासनाला खाली हे नट बोल्टात फिट आहे. आणि याच्या पाठीमागे आपण जे एम्पियरचं मशीन असतं, जसं ते साऊंडचं मशीन असतं मोठं, तर ते यामध्ये बसू शकतं. ते आरामशीर बसतं याच्यात. आणि इथं पाठीमागं पखवाद ठेवण्यासाठी हे स्टँड बनवलेलं आहे. स्टँड बनवलेलं आहे. आणि तुम्हाला या रथामध्ये म्हणजे याच्यात जनरेटर पण इथं खाली ठेवू शकतो. इथं जनरेटर पण ठेवू शकतो. जनरेटरसाठी पण जागा दिलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण इथं नारळ, शाल वगैरे, टोपी, टायर काय असतं जे भक्तांसाठी, म्हणजे जे चालक असतात दिंडी चालक, तर त्यांच्यासाठी ह्याच्यामध्ये टाळ वगैरे, नारळ वगैरे आपण ठेवू शकतो. त्याच्यासाठी दोन्ही बाजूला याचा उपयोग करण्यासाठी दोन्ही बाजूला जागा केलेली आहे. हे पखवादाचं स्टँड आहे. याला वर्किंग करण्यासाठी आहे खाली, म्हणजे जसं ज्या पद्धतीनं आपल्याला ॲडजस्ट करायचं ते पद्धतीनं फक्त इथला नट हा ॲडजस्ट टाकायचा आणि ॲडजस्ट करून घ्यायचा, असं आहे. आणि तुम्हाला जर या रथाविषयी माहिती लागत असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. असे आपण आतापर्यंत भरपूर रथ बनवले. गेले जवळजवळ 22 ते 23 वर्ष आधी आपलं वर्कशॉप चालू झालं. तेव्हापासून आपण साधारणतः 15 वर्षापासून आपण रथ वगैरे बनवतो. तर त्या रथांमध्ये आपण आतापर्यंत 30 ते 40 रथ हे हमखास दिलेले आहे. फक्त एवढंच की ते पहिले रथ जे होते तर ते मोटरसायकलीचे चाकं असतील, ट्रॅक्टरचे चाकं असतील, परत पिकअपचे, कमांडर जीपचे चाकं असतील, तर त्यांच्यापासून बनवलेले रथ आहेत. पण आता जेव्हापासून या यूट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ बनवायला लागलो तर तेव्हापासून आम्ही हे रथाचे व्हिडिओ वगैरे बनवतो आहे. तर तेव्हापासून ह्या रथाच्या जेवढ्या पण व्हिडिओ आहे त्या आपण जेन्युइनली टाकतो.
तर आपण आपला पत्ता आहे बाळेश्वर इंजिनिअरिंग वर्क्स, नाशिक पुणे हायवे, माहुली. आणि आपला नंबर आहे 8806633397. तर तुम्हाला कधी पण एनी टाईम कधी पण तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता आणि तुमच्या ज्या अडचणी असतील, समजा काही पण रथाविषयी माहिती वगैरे आपण देऊ. त्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला संपर्क साधा, तर तुमच्या प्रॉब्लेम आपण 100% सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. आणि याचबरोबर आपण याला हे जे पोल आहेत हे रेडीमेड नाही, हे रेडीमेड नसून आपण स्वतः हातानेच बनवतो. म्हणजे जेणेकरून काय होतं, हे रेडीमेड गोष्टी येतात पण काय असतं, या मजबूत नसतात. या मजबूतीसाठी आपण स्वतः हाताने बनवतो. मग हाताने बनवल्यामुळं त्याला टाईम जास्त लागतो. या रथाला साधारणतः 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी हा हमखास लागतो. तुम्ही त्याच्या आधी जर समजा जेवढा टाईम आम्हाला देशाल त्या पद्धतीनं आम्हाला याच्यामध्ये काम वाढवता येतं, काम करता येतं. आणि आपण याची प्राईस ज्या मुबलक प्राईजमध्ये आपण देतो, तर त्याच्या मुबलक प्राईजच्या 100% याचं काम जास्तच दिसतं. म्हणजे तुम्ही समजा जी पण रक्कम असेल तर त्याच्यामध्ये याचं काम तुम्हाला हमखास जास्तच दिसणार. कारण ही आपण हा व्यवसाय म्हणून नाही, तर आपण हे छंद म्हणून जोपासण्यासाठी या रथांचं काम करतो. म्हणजे आपण आपला धंदा मोठा कुठेतरी व्हावा या हेतूने कधीच आपण हे रथ वगैरे बनवलं नाही. आणि जे पण रथ आतापर्यंत बनवले ते पण रथ अशाच पद्धतीनं बनवले. त्याचबरोबर आपण याला वरती लोखंडी डिझाईन लावलेली आहे, पाठीमागून बोर लावलेला आहे आणि वरती 2 कळस वापरलेले आहेत. म्हणजे तुमची जशी अपेक्षा असेल त्या पद्धतीनं आपण कळस वगैरे ठेवतो. 2 कळस 3 कळस, म्हणजे कळस वाढवता येतात. ज्या पद्धतीनं तुम्हाला पाहिजे असतात त्या पद्धतीनं कळस टाकता येतात. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. तर या रथामध्ये आपण म्हणजे अशा आता रात्रीच्या वेळी व्हिडिओ बनवते म्हणून थोडा अंधार दिसेल, पण हे दिवसा असं प्रत्यक्षात तुम्ही बघितल्यावरती तुम्हाला समजेल काय रथ आहे. तर याची व्हिडिओ मी तुम्हाला दिवसाची पण मी या व्हिडिओच्या पाठीमागं टाकेल. आणि या रथासाठी आपण इथं पण या ठिकाणी मेन गोष्ट अशी की या ठिकाणी त्या लोकांसाठी पायरी लागत होती, तर या ठिकाणी पायरीसुद्धा बनवलेली आहे जी फोल्डेबल आहे. म्हणजे जेणेकरून त्यांना इथून पण चढता येऊ शकतं वरती, इथून असं चढायचं. आणि याला आतमध्ये इथे कप्पे आहेत. हे कप्पे हे जसे तुम्हाला म्हटलं मी व्हिडिओमध्ये, तर हे कप्पे आहेत. हा स्पेस भरपूर मोठा आहे, इकडून पुढून पण कप्पे आहेत. म्हणजे कप्प्यांच्या बाबतीत नाही आपण कधीपणा घेतला, कप्पे भरपूर आहे. म्हणजे जेणेकरून जी आतली बाजू आहे आपण काम आतून करतो, बाहेरून नाही. बाहेरून देखावा काम करायचं आणि परत वरून त्याला घासत बसायचं ते नाही. हे आपण आतून काम करतो, त्याच्यामुळं त्रास होतो काम करण्यासाठी आणि टाईम पण जास्त लागतो. हे असे पाठीमागं पण कप्पे आहे. हा पाठीमागचा पण कप्पा आहे, हा पुढं इथं पण कप्पे आहे, इकडे पण कप्पे आहे आणि वरती कळस आहे. हे झालं की आपण याचं टाकून शिडी बंद होऊ शकते आणि दरवाजा लावून देऊ शकतो. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आम्हाला जास्त प्रेम दिल्यामुळं तुमचे खूप खूप आभार. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही समजा तुमची तुम्हाला काही कल्पना सुचली तर तुम्ही अवश्य कमेंट करून आम्हाला सांगा. आमच्याशी संपर्क करा. काही तुम्हाला बदल लागत असला, समजा तुमच्या हेतूने तुम्हाला ज्या पद्धतीनं रथ पाहिजे असला त्या पद्धतीनं आपण त्या रथ बनवू. आणि आपण लोखंडीच नाही तर स्टीलचे पण रथ बनवतो. SS वापरून आपण रथ पण बनवतो. तर त्या रथांमध्ये पण याच्यामध्ये थोडा फरक असतो, बाकी काहीच नाही. म्हणजे ते
स्टील हे चमकतं आणि त्याला कलर वगैरे देता येत नाही. तर हा लोखंडी रथ आहे. या रथाला मजबूती स्टीलपेक्षा 100% जास्तच आहे. आणि या लोखंडाच्या बाबतीत म्हणजे स्टील हे जास्त म्हणजे स्टील हे थोडंसं कमजोर असतं लोखंडापेक्षा. तर तुम्हाला काय व्हिडिओसाठी तुम्ही बघा, काही प्रतिसाद द्या, कमेंट करा आणि मला कळवा. तुम्हाला काही अडचणी आल्या तर मला संपर्क साधू शकता. धन्यवाद.